बोलता तुम्ही तिला सतत दोष देत असता. लक्षात आलंय माझ्या, हे ठरवून करतायत बरं का. हे चालणार नाही. मी आहे तिची आई, जिवंत इथे. मी माझ्या मुलीची योग्य काळजी घेईन. असं कसं बोलता तुम्ही तिला? मंगळागौर आहे आज माझ्या पोरीची. कालिंदी ताई, तुम्ही उगाच आरोप करताय. कळतंय का तुम्हाला? तुमची मुलगी इथे कशी वागते माहित नाहीये का तुम्हाला? नाहीतर काय, दर वेळेला आम्ही तिच्यामुळे प्रॉब्लेम मध्ये येतो. आम्ही नाही, तीच आमच्या वाईटावर टपली आहे. बस करा प्लीज. यापुढे आता मला चर्चा नकोय. एकही अक्षर बोलायचं नाही प्लीज. काय चाललंय? आपल्या घरात अशी भांडणं? हो, आणि हे सगळं कोणामुळे होतंय हे तुम्हाला माहीतच असेल. या लीलाला ना अशीच भांडणं करायची सवय आहे. इनफॅक्ट या असल्या बायका असतात ना, या अशाच भांडत असतात सतत. असल्या बायका म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? इन युअर रूम. सगळे नाव. सरोजिनी ताई, काय चाललंय? मी आहे ना. तुम्ही निघा, मी फोन करते. अहो माझी लीला. सगळं व्यवस्थित होईल. तुला ड्रायव्हर घरी सोडून ये. होय जे. आणि तुम्हालाही. माझ्या लीलाची काळजी घ्या. हो हो. या. थांब अभिराम, मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. पार्टनर, हे काय होतंय माझ्या बरोबर? अजून किती धक्के देणार आहेस? देवा, अभिरामच्या आयुष्यामध्ये सुख यावं म्हणून त्यानं पुन्हा लग्न करावं असा माझा अट्टाहास होता. त्याचं लग्न लीला सोबत व्हावं म्हणून तू बऱ्याचदा मला संकेतही दिले. लग्न झालंही, पण सुख काही लाभेना. घरातले कलह काही कमी होईना. मी काय करू देवा, म्हणजे या दोघांनाही कळेल की माझं सुख त्यांच्या सुखात आहे. मला आता फक्त एकच मार्ग सुचतोय. लीला, अभिराम, तुम्ही दोघांनी आत्ताच्या आत्ता कुलदेवतेच्या दर्शनाला जावं. लग्न झालं तरी आपण त्याच्या दर्शनाला गेलो नाही. त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला नाहीये म्हणून सगळं अपूर्ण राहत आहे. म्हणून हे सगळे कलह होत आहेत, हे सगळं घडतंय. आई, मला लीलाबरोबर कुठे जायचं नाहीये. अभिराम, मी तुला विचारत नाहीये, सांगतेय. पण आजी, असं लगेच कसं निघणार? लीला, जे मी अभिरामला सांगितलं तेच तुलाही सांगतेय बाळा. तुम्ही आजच्या आज कुलदेवतेच्या दर्शनाला निघायला हवं. त्याचं दर्शन घेऊन यावं एवढीच माझी इच्छा आहे. आत्ता निघाला तर पहाटेची काकड आरती तुम्हाला मिळेल. अभिराम, अभिराम. आता मी तुला कसं नाही बोलू आई? ठीक आहे, तुला ह्यात आनंद मिळत असेल तर मी जातो. तयारी करा. पार्टनर, आजींची एवढी इच्छा आहे तर मी कुलदैवतेच्या दर्शनाला नक्की जाईन. पण एजेन बरोबर सगळं स्पष्ट बोलण्याची सुद्धा हीच एक संधी.
गाडीत मी आणि एजे दोघेच आहोत. हीच एजंटशी बोलायची चांगली संधी आहे. एजे, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. म्हणजे आपल्याबद्दल काहीतरी बोलायचंय. मी तुझ्या बरोबर अडकलोय हेच एक सत्य आहे. आपल्यामध्ये बोलण्यासारखं काही उरलेलं नाहीये. पण एजे, एनफ. कधी कधी वाटतं की हे सगळं संपून टाकता आलं असतं ना तर बरं झालं असतं. याला काय अर्थ? सगळं तुम्हीच बोलताय, मला बोलूच देत नाही आहात. इतक्या वेळात माझं बोलून पण झालं असतं. मला खरंच महत्वाचं काहीतरी बोलायचंय. आणि मला खरंच काही ऐकायचं नाहीये. हिटलर. आत्ता हा माणूस का फोन करतोय? आधीच काय मला कमी टेन्शन आहेत का? एकतर एजंट बरोबर एकटीने जायचंय. प्लीज तो फोन उचल. हॅलो. काय लीला, एका खुन्याबरोबर प्रवास करतेय? म्हणजे एवढ्या खनदाट जंगलात कुठे गाडी बंद पडली, कोणी तुमच्यावर अटॅक केला तर सावध राहा.